कवी संमेलनाचं सत्र सुरू करतोय. तर सर्व कवींना विनंती आहे, जर का कोणी नाव नोंदणी करायचं असेल, केलेलं बाकी असेल, तर त्यांनी अजूनही नाव नोंदणी करून घ्या. कारण जी यादी माझ्याकडे आहे त्याचप्रमाणे मी नाव घेईल. दादांच्या परवानगीनं आपण सत्राला सुरुवात करूया. कवी विनायक धानोरकर. कवींना विनंती आहे, कुणीही प्रस्तावना करणार नाही. आपली कविता जी असेल ती कविता घ्या, शीर्षक सांगा आणि कविता घ्या. आणि कोणाची जर गझल असेल तर ती गेय स्वरूपात म्हणजे गाऊन जर घ्यायची असेल तर विनंती आहे, कुठलाच शेर त्यांनी रिपीट करू नये. सर, पहिली कविता आदरणीय विनायकजी धानोरकर यांच्या सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. दुसऱ्या सत्रातील पहिली कविता. कवितेचं शीर्षक आहे माय. प्रेम जिवाळा भरला माझ्या मायेच्या उदरी, किती भोगते यातना नाही तक्रार करी. किती हो गातरास करे मुक्यानं सहन, पोराबारासाठी सदा तिचा प्रयत्न गहन. लागो कितीही तपन, फुटो किती काही घाम, बापा संग दंडात ती किती करते गा काम. झाडी बोलीत आहे कविता. संसाराचा गाडा कशी स्वतः कधी वहळते, येते अडचण तवा दागिनी काढते. किती बनते वागीन पोटच्याच गोळ्यासाठी, नसे तिच्या दगा स्वार्थ कमवते पोरासाठी. आज मायेचा दिवस चला करून साजरा, तिच्या कर्तृत्वाला आज मीही करतो मुजरा. माय गेली देवा घरी आज आली आठवण, माय गेली देवा घरी आज आली आठवण. तिच्या मायेनं तिच्या मायानं ममता याची झाली साठवण. तिची मायान ममता याची झाली साठवण. जोरदार टाळ्यांनी आपण ह्या कवितेचं खूप सुंदर रचना सर. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. खरंच आईची महिमा सांगणारी ही कविता होती. माया ममतेचं लेणं, माया गीताने कुराणं, माया वाचून तो स्वर्ग आहे स्मशान स्मशान. आई वाचून खरंच त्रिलोकही फिके पडतात. अतिशय सुंदर रचना. यानंतर कवितेचं हे दुसऱ्या सत्राचं दुसरं पुष्प माळण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो चंद्रकांतजी मोरे सर. चंद्रकांतजी मोरे, जळकोट. हॅलो, माझ्या कवितेचं नाव आहे क्रिकेट. आजोबाचं क्रिकेट विषयीचं मनोगत. ज्या त्या पोराच्या हातात, ज्या त्या पोराच्या हातात बॅट बॉल दिसत आहे. टीव्ही चेच बोंब, टीव्हीत बी चेच आहे. 6 लाकडं आणि 11 माकडं, 6 लाकडं आणि 11 माकडं आणि एकाचं कंबरड सदाच वाकडं. दोघाच्या पायाला प्लास्टर आहे, दोघाच्या पायाला प्लास्टर आहे, तरी बी लाकडाची फळी हातामध्ये आहे. एकाच्या डोसक्यात टोपी आणि त्याच्याकडे बोंब लाईल आहे. एकाच्या डोसक्यात टोपी आणि त्याच्याकडे बोंब लाईल आहे आणि त्याचं बोट सदा वलीच आहे. एक जण खोब्यातून हात फिरवीत आहे. एक जण खोब्यातून हात फिरवीत आहे. त्यालाच माहीत त्याच्या डोसक्यात काय चक्कर आहे. त्या
छमजा माकडाचं ध्यान त्या लाकडाच्या फळीकडं आहे. त्या छमजा माकडाचं ध्यान ज्या लाकडाच्या फळीकडं आहे, समजाची धाव त्या चेंडूकडं आहे. शेवटी राहून मी म्हणालो, आबा बाबा बाबा का त्या चेंडूची बेजारी आहे. धन्यवाद. इतक्याही सुगंधी का असतात त्या जखमा, इतक्याही सुगंधित का असतात त्या जखमा, की सोलून खपल्यांनी गझलेचा शेर व्हावा. अतिशय सुंदर रचना सर. यानंतर महेशजी लांडगे सर, पोलीस प्रशासनात असताना, व्यवस्थित असताना कवितेचं छंद जोपासणारे महेशजी लांडगे सर. सर्वांना जय हिंद. थोडी 1 मिनिटाची प्रस्तावना करतो, कारण त्याशिवाय कविता समजणारच नाही. कारण हा आम्हाला नेहमी येणारा प्रसंग आहे. रस्ते असतात, रस्त्यावर माणसं वेगाने वाहनं चालवतात आणि कोणाची तरी चूक होते आणि त्याची सजा कोणाला तरी भोगावी लागते. त्याच्यामध्ये कधी कधी एखाद्याचा जीव जातो. अशीच एक नववधू जिचा नुकताच 4 दिवसापूर्वी विवाह झाला होता आणि ती परतीला येण्यासाठी माहेरी भावासोबत निघाली होती आणि काळाच्या ओघात तिथे एक अपघात झाला आणि त्या अपघाताच्या मध्ये तिचा आणि तिच्या भावाचा दोघाचाही अंत झाला. तर त्या दृष्टीने मला काही ओळी सुचल्या होत्या, ती मी आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न करत आहे. कवितेचं नाव आहे सुकली ना मेहंदी. गझल सदृशामध्ये लिहायचा मी प्रयत्न केलेला आहे. कदाचित माझी ती सदोष गझल असेल, परंतु मी एक कविता म्हणून आपल्यापुढे सादर करतो. सुकली ना मेहंदी अजून हातावरली, सुकली ना मेहंदी अजून हातावरली, भाग्यरेषा ही काळापुढे ती कशी हरली, भाग्यरेषा ही काळापुढे ती कशी हरली. गारव्यात पेटलेला तो टाहोचा वणवा, गारव्यात पेटलेला तो टाहोचा वणवा, हृदयात अजून कशी स्पंदने उरली. डोळ्यात तिच्या सजवलेली उद्याची स्वप्ने, डोळ्यात तिच्या सजवलेली उद्याची स्वप्ने, होण्या पहाट ओली काळ रात्र का ठरली. काळाने घातलेली झडप त्या पिलावरी, काळाने घातलेली झडप त्या पिलावरी, वेदना उरी अन जखम कशी भरली. इतकाच होता कसा आयुष्याचा प्रवास, इतकाच कसा होता आयुष्याचा प्रवास, दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा मज का भरली, दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा मज का भरली. जाको राखे साईया, जाको राखे साईया मार सके ना कोय, जाको राखे साईया मार सके ना कोय, मग माझीच नाव पाण्यात का नाही तरली, मग माझीच नाव पाण्यात का नाही तरली. धन्यवाद. खूप सुंदर सर. एक पोलीस निरीक्षक असतानाही आपल्यातला संवेदनशील कवी ज्या पद्धतीनं त्या बाईपणाच्या आणि स्त्रीपणाच्या संवेदना मांडण्याचा प्रयत्न करतो. खरंच बाई नावाची माणूस, तर बाईला माणूसही म्हटलं तरी काही हरकत नाही. यानंतरची कविता एक दमदार कविता, एक वेगळी कविता घेऊन मंचावर येत आहे. गोड गळ्याचे दीपकजी नागरे, छत्रपती संभाजीनगर. कवितेचं शीर्षक आहे विठुराया. दान तू के दे मजला पंढरीच्या विठुराया, दान तू के दे मजला पंढरीच्या विठुराया, तुझ्यासाठीच झिजवली मी उन्हामधी काया, तुझ्यासाठीच झिजवली मी उन्हामधी काया. रोज राबतो शेतात जीव ओततो मातीत, पिका भरवतो घास डोळे फोडून रातीत. या काळ्या भुईवरी तुझी राहू दे रे माया, या काळ्या भुईवरी तुझी राहू दे रे माया,
तुझ्यासाठीच झिजवली मी उन्हामधी काया, तुझ्यासाठीच झिजवली मी उन्हामधी काया. लेकर ठेवून उपाशी जगतो रघात पिऊन, नाही लागत रे डोळा आग पोटाची पाहून. काळी माती माय माझी बाप तू विठुराया, काळी माती माय माझी बाप तू रे विठुराया. तुझ्यासाठीच झिजवली मी उन्हामधी काया, तुझ्यासाठीच झिजवली मी उन्हामधी काया. नशिबाची झाली होळी, नशिबाची झाली होळी, भाग्य सांडले मातीत. दिवाळीचा सण येता काटा रुततो छातीत, दिवाळीचा सण येता काटा रुततो छातीत. तरी धजावती हात तुझे गुणगान गाया, तरी धजावती हात तुझे गुणगान गाया. तुझ्यासाठीच झिजवली मी उन्हामधी काया, तुझ्यासाठीच झिजवली मी उन्हामधी काया. ये शेतात एकदा, ये शेतात एकदा फाटका संसार बघाया. रोज मरावं लागतंय जिंदगानीला जगाया, रोज मरावं लागतंय जिंदगानीला जगाया. हाड खिळ खिळ झाली, हाड खिळ खिळ झाली दिस सुखाची आनाया. तुझ्यासाठीच झिजवली मी उन्हामधी काया, तुझ्यासाठीच झिजवली मी उन्हामधी काया. करतो शेताचं राऊळ, करतो शेताचं राऊळ, जीव गहाण ठेवून सुख दुःखाच्या झेंड्याला ठेवतो उरात दाबून. मी जगाचा पोशिंदा, मी जगाचा पोशिंदा देतो पितांबर नेसाया. तुझ्यासाठीच झिजवली मी उन्हामधी काया. दान इतुके दे मजला पंढरीच्या विठुराया, तुझ्यासाठीच झिजवली मी उन्हामधी काया, तुझ्यासाठीच झिजवली मी उन्हामधी काया. धन्यवाद. खूप सुंदर सर. एकंदरीत महाराष्ट्रामध्ये सर्वच शेतकरी आहे, तर दुष्काळ आहे, संघर्ष आहेत, वेदना आहेत, जखमा आहेत, एवढं असूनही तो आशावादी आहे. म्हणून मला की मी कितीदा वेळ माझी मारून नेतो, की मी कितीदा वेळ माझी मारून नेतो, म्हणूनच भाकरी बांधून घरून येतो. मला जगण्याचा कंटाळा कधी येत नाही, मला जगण्याचा कंटाळा कधी येत नाही, कारण हा जन्म फिरून फार दूरून येतो. एक नवीन आशावाद निर्माण करणारी सुंदर रचना होती सर. यानंतर श्रीराम घडे, कवी श्रीराम घडे यांनी आपली कविता घ्यावी. यानंतर रोहिणी डाके यांनी तयार राहा. हॅलो. नमस्कार. मी कवी श्रीराम घडे, राहणार परभणी. मी माझी हास्य कविता सादर करीत आहे. मोरच्या वर्गातली ताणी आपल्या वर्गातली राणी, अहो मोरच्या वर्गातली ताणी आपल्या वर्गातली राणी, त्या काय करीत आहेत आता तू ऐक ना,
दोघी आवडत होत्या मला ग कामिना, लय आवडायची ती तानी, भांड कुदळ होती राणी. लय आवडायची ती तानी, भांड कुदळ होती राणी. तू म्हणायची भारी गाणी ग कामिना, दोघी आवडत होत्या मला ग कामिना. 10वीचा रिझल्ट आला त्यानं मला ग धक्का दिला. 10वीचा रिझल्ट आला त्यानं मला ग धक्का दिला. माझा गणिताचा विषय गेला ग कामिना, दोघी आवडत होत्या मला ग कामिना. मग मी शाळा सोडून दिली, लय दिवस भेट नाही झाली. मग मी शाळा सोडून दिली, लय दिवस भेट नाही झाली. लग्न पत्रिका घेऊन आली राणी ग कामिना, दोघी आवडत होत्या मला ग कामिना. तानी शिकून झाली डॉक्टर, शहरात जाऊन झाली चॅप्टर. तानी शिकून झाली डॉक्टर, शहरात जाऊन झाली चॅप्टर. दोघीमुळे झालो मी वेटर ग कामिना, दोघी आवडत होत्या मला ग कामिना. तानी एक दिवस आली हॉटेलला, बोलवा म्हणाली वेटरला. तानी आली एक दिवस हॉटेलला, बोलवा म्हणाली वेटरला. हा माझा बालमित्र म्हणून सांगती नवऱ्याला ग कामिना, दोघी आवडत होत्या मला ग कामिना. आता मला खूपच राग आला, नाही टाकलं पाणी क्वार्टरला. आता मला खूपच राग आला, नाही टाकलं पाणी क्वार्टरला. ऍडमिट केलं तिच्या दवाखान्याला ग कामिना, दोघी आवडत होत्या मला ग कामिना. अशी झाली माझी दशा, नंतर ठेवलीच नाही आशा. अशी झाली माझी दशा, नंतर ठेवलीच नाही आशा. बायको करून आणली उश्या ग कामिना, दोघी आवडत होत्या मला ग कामिना. धन्यवाद. खूप सुंदर रचना सर. यानंतर रोहिणी डाके. नमस्कार, मी रोहिणी डाके फ्रॉम तुळजापूर. माझ्या कवितेचं शीर्षक आहे बाप. दुःखाचे झाले डोंगर, अश्रू दाबून ठेवले डोळ्यात. दुःखाचे झाले डोंगर, अश्रू दाबून ठेवले डोळ्यात. काय सांगणार आणि कसं सांगणार, काय सांगणार आणि कसं सांगणार म्हणून झुरतोय मनातल्या मनात. कर्जाचा मोठा बाजार, कर्जाचा मोठा बाजार, खांद्यावर संसाराचा भार. लेकरे आज अनवाणी झाली, श्वास अडकला त्यात. पै पै जमा केले, पै पै जमा केले, कुठे उरले कुठे पुरले समजलेच नाही. पोटाला काढला चिमटा जरी, पोटाला काढला चिमटा जरी, आज तहान भागत नाही. काटे बोचले पायात, काटे बोचले पायात, अनवाणी आता चालवत नाही. थकलो आता खूप, थकलो रे आता खूप, घाम पुसायला फाटका टॉवेलही नाही. 10 रुपयाची नोट राहिली होती खिशात, 10 रुपयाची नोट राहिली होती खिशात. किसा फाटका होता तोही शिवता आला नाही, किसा फाटका होता तोही शिवता आला नाही. शेवटचा श्वास घेतोय आता, शेवटचा श्वास घेतोय आता. लेकरांनाही जवळ करता आलं नाही. जबाबदारीच्या या ओझ्यामुळे डोळ्यातल्या पाण्यालाही वाहू दिलं नाही, डोळ्यातल्या पाण्यालाही वाहू दिलं नाही. धन्यवाद. खूप सुंदर रचना. आजची पिढी किती सजगतेने, किती ताकदीने लिहिते याचं एक जिवंत उदाहरण. दडतात उरात शब्द, प्रत्येकालाच मांडता येत नाही.
दडतात उरात शब्द प्रत्येकालाच मांडता येत नाही आणि फक्त कागदावर खरडल्यानं कधी कविता होत नाही. यानंतर श्रद्धा पूर्विक कवयित्री श्रद्धा पूर्विक बिलोले. कवयित्री राणी चोपडे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हावं. नमस्कार, माझं नाव श्रद्धा पूर्वी बिलोली. माझ्या कवितेचं नाव आहे बाप. हृदय ज्याचं गुलाब तसा कणखर कणा, हृदय ज्याचं गुलाब तसा कणखर कणा, वेळ प्रसंगी निर्भीड स्वाभिमानी बाणा. फाटली जरी झोळी लेकरांसाठी भरलेला खिसा, उभा नेहमीच खंबीर मातीत रोवलेला खांब जसा. अशा या बापाची महिमा कशी गाऊ, माझ्या काही ओळीत ते मी कसे सांगू. कालना मुलगा धावतच घरी आला, बाईंनी लावलं व हकलवून म्हणे आधी फीस आला. कालना मुलगा धावतच घरी आला, बाईंनी लावलं हकलवून म्हणे आधी फीस आणा. पाहिलं होतं हो त्याला रक्ताचं पाणी करताना, चिमुकल्या जीवांसाठी तीळ तीळ झिजताना. आई विचारत होती त्यांना, अहो फाटलाय सदरा अजून किती शिव. अशा या बापाचे कष्ट मी कोणत्या शब्दात सांगू. गल्लीत जमल्या बाया आणि झाली मोठी चर्चा, गल्लीत जमल्या बाया आणि झाली मोठी चर्चा. पोरीला छळलं सासरच्यांनी म्हणून परतली माहेराला. गल्लीत जमल्या बाया आणि झाली मोठी चर्चा, पोरीला छळलं सासरच्यांनी म्हणून परतली माहेराला. ढसा ढसा रडला हो बाप धरून तिला छातीला, डोळे पुसून म्हणाला रडू नको पोरी हा बाप उभा पाठीला. बाप तो ढाल काळीज याचे वर्णन शब्दात कसे करू. बापाची ही व्यथा मी काही ओळीत कशी सांगू. आई दिसली सगळ्यांना बाप नजरेआड लपला, आई दिसली सगळ्यांना बाप नजरेआड लपला. कुटुंब असता काळोखात तो वातीसारखा जळला. चिंधी झाली जरी पाठीची धीर न त्याने सोडला, चिंधी झाली जरी पाठीची धीर न त्याने सोडला. चिंता साऱ्याची त्यालाच प्रत्येक संकटाशी एकटाच भिडला. बाप तो जीवाचा आधार किती काय लिहू, बाप तो जीवाचा आधार किती काय लिहू. मोकळा आभाळ मन ज्याचं मी कवितेतून कसं सांगू. ज्याच्यासाठी राबून राबून हा बाप आता थकला, ज्यांच्यासाठी राबून राबून हा बाप आता थकला. कधी मंदिरात रस्त्यावर तर कधी वृद्धाश्रमाच्या पायरीवर दिसला. अहो जन्मदाता देव ना आपला, अहो जन्मदाता देव ना आपला, सांगा कुठे कमी पडला. सारं कमावलं जाणे तोच का शेवटी भिकेला लागला. अहो जन्मदाता देव ना आपला, सांगा कुठे कमी पडला. सारं कमावलं जाणे तोच का शेवटी भिकेला लागला. असो जाऊ द्या आता कोणाला अजून काय विचारू. हीच कहाणी अडाणी बापाची, काय वेगळे सांगू, काय वेगळे सांगू. वा वा, खूप सुंदर धन्यवाद. रचना. खरंच बाप असतो. मी दुःखाचा तू दुःखाचा, दुःखच आपला खांदे करी. जो दुःख समयाला पार करी, तोच सुखाचा मान करी. खळखळ पाणी ही जिंदगानी बापाचा पिकला घाम आहे. खळखळ पाणी ही जिंदगानी बापाचा पिकला घाम आहे. कुठे फिरता मंदिर काशी, बापच कृष्ण हरी राम आहे. बापच कृष्ण हरी राम आहे. खूप सुंदर रचना. यानंतर लता शेंद्रे गडचिरोली. सर्व व्यासपीठ मान्यवरांना माझा मानाचा मुजरा आणि सर्व साहित्यिक कवींना माझ्याकडून जय संविधान. असावं कोणीतरी मनातून आपलं बोलणारं, असावं कोणीतरी मनातून आपलं बोलणारं, आपुलकी बरोबर न दाखवता मायेचा हात पाठीवरून फिरवणारं. आता माझी कविता म्हणते. माझ्या कवितेचं शीर्षक आहे आई. आई तुझे थोर उपकार, आई तुझे थोर उपकार, नाही विसरणार कधी, नाही विसरणार कधी.
कलेची खाण तुझ्यात, कलेची खाण तुझ्यात, राहणीमान होती साधी, राहणीमान होती साधी. फुलाप्रमाणे जपले मज, फुलाप्रमाणे जपले मज, दिवसाची रात्र करुनी, दिवसाची रात्र करुनी. संकटातून बाहेर काढले, संकटातून बाहेर काढले, प्रेम ममतेचा हात घेऊनी, प्रेम ममतेचा हात घेऊनी. जगामध्ये एकच न्यायालय, जगामध्ये एकच न्यायालय, ते म्हणजे आईचे हृदय, ते म्हणजे आईचे हृदय. सर्व गुन्हे माफ होतात, सर्व गुन्हे माफ होतात, अशी जगत जननी माय, अशी जगत जननी माय. आई ही आई असते, आई ही आई असते, तिची सर नाही कुणात, तिची सर नाही कुणात. लोचनी अश्रू हृदयी पाना, लोचनी अश्रू हृदयी पाना, किती मोठी शक्ती तुझ्यात, किती मोठी शक्ती तुझ्यात. आई तुझे थोर उपकार, आई तुझे थोर उपकार, तुझ्या ऋणात मी असे, मी तुझ्या ऋणात मी असे. संधी दिली नाही सेवेची, संधी दिली नाही सेवेची, अचानक गेली सोडूनी, अचानक गेली सोडूनी. आठवणी उरल्या तुझ्या, आठवणी उरल्या तुझ्या, आठवणीचे आठवणीने होते व्याकुळ, आठवणीने होते व्याकुळ. आसवाचा पाऊस पडत, आसवाचा पाऊस पडत, जमा होते तेव्हा गोकुळ, जमा होते तेव्हा गोकुळ. दुःख कोणाला सांगावे, दुःख कोणाला सांगावे, तुझ्या माघारी काय झाले, तुझ्या माघारी काय झाले. कोणी ना राहिले कुणाचे, कोणी ना राहिले कुणाचे, भाऊ भावज सारथी निघाले, भाऊ भावज सारथी निघाले. ही माझ्या आईला समर्पित करीत आहे. आपण टाळ्यांनी या कवितेला दाद देऊया, जोरदार टाळ्या, कारण आईची कविता होते. हो माय पहाटे जागते तिले, सडा सारवाची घाई, माय पूजिते तुळस, तवा हंबरते गाई. त्या गाईला ओ माय, त्या गाईला ओ माय, त्या गाईला ओ माय, माझी लक्ष्मी वदते. आणि तुझ्या कुंकवात माय, मले पंढरी दिसते, मले पंढरी दिसते, मले पंढरी दिसते. तुझ्या कुंकवात माय, मले पंढरी दिसते. आईची महती सांगणारी ही कविता होती. यानंतर एक दमदार कविता घेऊन मी मंचावर आमंत्रित करतो डॉक्टर सुशील सातपुते, कवी डॉक्टर सुशील सातपुते. नमस्कार. मी माझी स्वरचित कविता आपल्यासमोर सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे तू तुझीच ढाल हो, तू तुझीच ढाल हो. पेटत्या मेणबत्तीनं प्रश्न विचारला स्त्रीला, पेटत्या मेणबत्तीनं प्रश्न विचारला स्त्रीला, वर्षानुवर्ष मला पेटवून तुझा काय फायदा झाला. पेटत्या मेणबत्तीनं प्रश्न विचारला स्त्रीला, वर्षानुवर्ष पेटवून तुझा काय फायदा झाला. आणि सरकारनं भक्षकासाठी असा कोणता नवा कायदा केला. कधी कोणाला कळली आर्त वेदना किंकाळी, कधी कोणाला कळली आर्त वेदना किंकाळी. आंदोलन भाषण सांत्वन, आंदोलन भाषण सांत्वन, ज्याची त्याची खेळी, मन देश तुझा चंद्रावर गेलाय. आर्त वेदना किंकाळी, आंदोलन भाषण सांत्वन, ज्याची त्याची खेळी, मन देश चंद्रावर गेलाय. इथं मात्र तुझाच बळी, इथं मात्र तुझाच बळी. आता सावर स्वतःला, आता सावर स्वतःला, हे कलियुग आहे बये. आता सावर स्वतःला, हे कलियुग आहे. इथं ना राम ना कृष्णाच्या भेटी, इथं ना राम ना कृष्णाच्या भेटी. आतून आणि बाहेरून जळणं तुझ्यान माझ्या पोटी, आतून आणि बाहेरून जळणं तुझ्यान माझ्या पोटी. काळ आता बदलला, काळ आता बदलला.
तोडतो जो संयमाचा घाट आहे. काळ आता बदलला, तोडतो जो तुझा संयमाचा घाट आहे. अंधारी जीवनासाठी तूच प्रकाशाची वाट आहे. खरं तर तू एकच कर, खरं तर तू एकच कर, नराधमासाठी आता धगधगती मशाल हो. खरं तर तू एकच कर, नराधमासाठी धगधगती मशाल हो. आणि भक्षकासाठी तू स्वतःची ढाल हो. भक्षकासाठी तू स्वतःची ढाल हो. तू स्वतःची ढाल हो. खरं तर खूप सुंदर रचना सर. यानंतर हेमा लांजेकर, राजुरा चंद्रपूर येथून आलेल्या कवयित्री आहेत. हेमा लांजेकर. हॅलो, नमस्कार. माझे नाव हेमा लांजेकर, जिल्हा चंद्रपूर, तहसील राजुरा इथून आलेली आहे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे माझे बाबा. बाबा माझे खरे भरी संस्काराचे धडे, बाबा माझे खरे भरी संस्काराचे घडे दिले बळ उडण्याचे शिकविले जीवनाचे धडे. शिस्तप्रिय माझे बाबा वर कठोर फणस आत वाहती निर्झर अखंडित प्रेमळ झरे खास. माझ्या रक्तात आहे माझ्या बाबाचे तत्वे, झाले जगणे सुलभ बाळगते नीती सत्वे. दया प्रेम शांती अशी माझ्या हृदयातली ही मूर्ती गोड मधाड वाणीतून गाजविली जगी कीर्ती. धन्यवाद. खूप सुंदर. बाप दिसतो असतो हिमालयीचा रांगडा, लेकरांच्या घासासाठी झाला देहाचा सांगडा. बापानीच व्हावं किती लहानपण घ्यावं, अर्ध पोटाला मारून घास चिमण्यांना द्यावं. पोटाला मारून जो चिमण्यांसारखा दाना भरवतो ना, तो बाप असतो. अतिशय सुंदर रचना. यानंतर सत्येंद्र राऊत सर या कार्यक्रमाचे. त्यानंतर हरकत नाही, कल्याण राऊत सर. कल्याण पांडुरंग राऊत, लातूर येथून आलेले कवी. सरांच्या वाढदिवसानिमित्त केलेली छोटीशी कविता मी आपल्या समोर सादर करत आहे. कीर्तिवंत आमदार. उगवला नारायण होकर्णाच्या शिवारी, जय श्री आली अंगणी सुवर्ण किरण होऊन. करा कौतुक त्यांचे अभिष्ट चिंतन समयी, कार्य त्यांचे अनमोल नेत्र दीपक पाहून. काळोखाच्या रात्रीला केले हद्दपार, असा जन्मावा पुत्र लावण्या त्रिलोकी झेंडा. तळमळला जिवाळा करुणी गरिबी हद्दपार, होऊनी विविध योजनासाठी हातामध्ये कुऱ्हाडीचा दांडा घेऊन. कुपोषण थांबवण्यासाठी उपोषण अर्धनग्न करुनी, साधा सरळ भोळा सांब त्याची साधीच राहणी. वेगवान त्याची चाल, तोंडी नेहमी खऱ्याचे बोल, फिटेल उकिरड्यांचे पांग, झाली सत्य फकीराची वाणी. असाच उत्तरोत्तर वाढो साम्राज्य गरिबांच्या भल्यासाठी. असेच उत्तरोत्तर वाढो साम्राज्य गरिबांच्या भल्यासाठी. करुणा दया क्षमा जीवनात जोपासताना हे दिसते. असामान्य तुम्ही अद्वितीय तुम्हीच. खरोखर जीवन तुमचे म्हणजे एक समाज क्रांती.
व्हावे सदा तुमचे, व्हावे सदा तुमचे आशीर्वादी हात सामान्याच्या डोईवर, व्हावे सदा तुमचे आशीर्वाद हात सामान्याच्या डोईवर, कराल साम्राज्य मग जनतेच्या हृदयावर. घेतील नाम आपोआप तुमचे वारंवार, कृपा ठेवो राहो ईश्वरी सदा तुमच्या उभयतावर, कृपा ठेवो राहे ईश्वर चरणी सदा तुमच्या उभयतावर. धन्यवाद. खूप सुंदर सर. ज्यांचं अभिष्ट चिंतन आहे, ज्यांचं वाढदिवसासाठी ही कविता समर्पित केली. त्यानंतर प्राध्यापिका अपर्णा नैताम, नागभीड चंद्रपूरहून आलेल्या कवित्री. नमस्कार, मी अपर्णा नैताम, नागभीड, जिल्हा चंद्रपूर. मी माझी गझल बाप, त्या गझलेचं शीर्षक आहे बाप. ईर्ष्या. त्यापूर्वी मी एक मतला आणि एक शेर घेऊ इच्छितो. मतला असा आहे की उंबरा ओलांडल्यावर या जगाचा सार कळतो, उंबरा ओलांडल्यावर या जगाचा सार कळतो, माय कळते बाप कळते अन पुढे संसार कळतो, माय कळते बाप कळते अन पुढे संसार कळतो. संयमाची घेतली जाते परीक्षा रोज बाई, संयमाची घेतली जाते रोज परीक्षा बाई, मग कुठेही शांतता अन शांततेचा मार कळतो, मग कुठेही शांतता अन शांततेचा मार कळतो. एक वेळी मग शहाणी होत जाते अनुभवाने, एक वेळी मग शहाणी होत जाते अनुभवाने, बाहुली खेळापुढे संकटाचा मार कळतो, उंबरा ओलांडल्यावर या जगाचा सार कळतो, माय कळते बाप कळते अन पुढे संसार कळतो. गझल घेते. काळजी आतली भरजरी वाटते, काळजी आतली भरजरी वाटते, वेदना त्यातली कापरी वाटते, काळजी आतली भरजरी वाटते, वेदना त्यातली कापरी वाटते. बाप होता उभा विठ्ठलासारखा, बाप होता उभा विठ्ठलासारखा, घर मलाही जुने पंढरी वाटते, घर मलाही जुने पंढरी वाटते. वाचले ना कधी नामदेवा तुला, वाचले ना कधी नामदेवा तुला, पण अभंगातूनी तू अंतरी वाटते, काळजी आतली भरजरी वाटते. धीर देते मला सारखी सारखी, धीर देते मला सारखी सारखी, लेख माझी मलाही परी वाटते, लेख माझी मलाही परी वाटते. बोलती हुंदके दाटतो कंठही, बोलती हुंदके दाटतो कंठही, वेदनाही मला बासरी वाटते, वेदनाही मला बासरी वाटते. सावराया मला हात देते पुन्हा, सावराया मला हात देते पुन्हा, प्रेरणा एक त्याची खरी वाटते, काळजी आतली भरजरी वाटते, वेदना त्यातली कापरी वाटते. धन्यवाद. खूप सुंदर रचना, खूप सुंदर अशी गझल, एक एक शेर अर्थपूर्ण. यानंतर त्र्यंबकजी पगारे सर, यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे सर, ज्येष्ठ कवी आहेत, बदलापूर ठाणेहून आलेले कवी. मी आपल्यासमोर एक गझल सादर करतो. गझलचं वृत्त आहे अनल ज्वाला आणि शीर्षक आहे असाही बाप. बाप बिचारा जागत बसतो रात्र रात्रभर, बाप बिचारा जागत बसतो रात्र रात्रभर, तरुण पोरगा कुठे भटकतो रात्र रात्रभर, तरुण पोरगा कुठे भटकतो रात्र रात्रभर. वय झाले अन काठी हाती अंधुक दिसते, वय झाले आणि काठी हाती अंधुक दिसते, चष्म्याच्या मग काचा पुसतो रात्र रात्रभर, चष्म्याच्या मग काचा पुसतो रात्र रात्रभर. भीती कसली वाटत असते थरथर होते, भीती कसली वाटत असते थरथर होते,
दरवाजावर जीव लटकतो रात्र रात्रभर, दरवाजावर जीव लटकतो रात्र रात्रभर. दरवळणाला रीत बदलते नव्या पिढीची, दरवळणाला रीत बदलते नव्या पिढीची. समजून घे तू उगाच झुरतो रात्र रात्रभर, समजून घे तू उगाच झुरतो रात्र रात्रभर. वाढवून दिलं ताट आहे ते पुढ्यात त्याच्या मुलाच्या, वाढवून दिले ताट आहे ते पुढ्यात त्याच्या. पुन्हा कशाला मरमर मरतो रात्र रात्रभर, पुन्हा कशाला मरमर मरतो रात्र रात्रभर. घर मातीचे पडणारच ना जुने तरी पण, घर मातीचे पडणारच ना जुने तरी पण. मुडके वाशे मोजत बसतो रात्र रात्रभर, मुडके वाशे मोजत बसतो रात्र रात्रभर. शेवटचा शेर पेश करतो. उन्हात जळत्या जळत राहिला, उन्हात जळत्या जळत राहिला विजला नाही, उन्हात जळत्या जळत राहिला विजला नाही. दिव्यासारखा अजून जळतो रात्र रात्रभर, वाह, वाह, वाह. दिव्यासारखा अजून जळतो रात्र रात्रभर. वा सर. ज्येष्ठ गझलकार यशवंतजी पगारे सर, मला वाटतं सर ही रचना म्हणजे ही गझल बाप प्रातिनिधिक कविता संग्रहामध्ये मी वाचलेली आहे. खूप सुंदर सर बाप म्हणला की माझाच मला कधी कधी भास होतो की माझ्या हसण्याचा कुणाचा त्रास होतो. अलगदच दाबतो मी माझ्या भावनांना, हसतानाही दुःखा मी पुन्हा तुझा दास होतो. जगाचा पोशिंदा शेतकरी बाप माझा, नशिबात त्याच्या बऱ्याचदा उपवास होतो. आणि कायद्याच्या फायद्यात नसतंच कधी नाव त्याचं, बळी जरी गेला ना तरी धान्याचा रास होतो. आणि मीडियात होते ब्रेकिंग न्यूज त्याची, जणू मोठ्या मौजेत त्याचा गळफास होतो. असा बाप मांडण्याचा प्रयत्न केला सर. खूप सुंदर सर. यानंतर आजच्या सोहळ्याचे जे पहिल्या सत्राचे प्रमुख वक्ते असणारे भैरवनाथजी कानडे यांनाही विनंती आहे की आपणही आपली एक रचना पेश करावी. सर्वांना नमस्कार. जेवण झालं आहे ना? जरा जोरदार नमस्कार, मराठवाडी नमस्कार करा ना थोडं. नमस्कार. विशेष गडचिरोली आणि चंद्रपूरचे मंडळी आहेत त्यांना विशेष. माझ्या कवितेचं नाव आहे गणित जगण्याचं. मूल्य हरवलेल्या दांभिक जगात जगायचं कसं, आयुष्याच्या निरर्थक दुनियेचं गुपित आता मांडायचं कसं. रूढी प्रथा प्रतीकांची अभेद्य तटबंदी आता फोडणार कोण. रूढी प्रथा प्रतीकांची अभेद्य तटबंदी आता फोडणार कोण. सुंदर जगण्यासाठी विस्थापितांच्या संकल्प खऱ्याने आता सोडणार कोण. कितीही घोषणा झाल्या तरी जग बदलण्याचा मुद्दा सर्व काळ कळीचा असतो. कितीही घोषणा झाल्या तरी जग बदलण्याचा मुद्दा सर्व काळ कळीचा असतो. आणि राजकारण्यांच्या समीकरणात समाजकारणाचा विरोधाभास मात्र कायमचाच दिसतो. गुणांचा गौरव करणारे आता कमावणाऱ्यांबद्दल बोलू लागले. गुणांचा गौरव करणारे आता कमावणाऱ्यांबद्दल बोलू लागले. कमाईच्या कर्तृत्वाला कर्तबगारीतच आता तोलू लागले. पैसा आणि सत्तेसाठी तडजोडी आता करू लागले. पैसा आणि सत्तेसाठी तडजोडी आता करू लागले. विकासाचे रास पर्व जोरात इथे सुरू झाले. विकासाचे रास पर्व जोरात इथे सुरू झाले. दुहेरी निष्ठा दर्शनाने आदर्श मूल्ये लयास गेली. दुहेरी निष्ठा दर्शनाने आदर्श मूल्ये लयास गेली. मनाने पराभूत पिढी मात्र आता त्याची मुख साक्षीदार झाली. मनाने पराभूत पिढी मात्र आता त्याची मुख साक्षीदार झाली. सत्यासाठीचा वाद इथे दुर्मिळच होत गेला. सत्यासाठीचा वाद इथे आता दुर्मिळच होत गेला. नात्यांच्या गाभाऱ्यातील संवाद मात्र आता काही अंशी क्षीण झाला. काही अंशी क्षीण झाला. निष्ठेच्या नावाखाली लाचारीला इथे बहर आला. निष्ठेच्या नावाखाली लाचारीला बहर आला. आणि व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर व्यक्तिवादानेच कहर केला. व्यक्तिवादानेच कहर केला. बेरजेच्या राजकारणात गणित जगण्याचं चुकतं आहे. बेरजेच्या राजकारणात गणित जगण्याचं चुकतं आहे. लोकशाहीच्या बाजारात मातीचं मूल्य विकत आहे. नैतिकता हरवलेल्या वर्तमानात नीतिवंतांचा इतिहास यावा.
वर्तमान नैतिकता हरवलेल्या वर्तमानात नीतिवंतांचा इतिहास यावा. सरणासाठी मरणारा माणूस पुन्हा इथे जिवंत व्हावा. सरणासाठी मरणारा माणूस पुन्हा इथं जिवंत व्हावा. पुन्हा इथं जिवंत व्हावा. धन्यवाद. तसा मी माझा प्रयत्न आहे. खूप खूप धन्यवाद. खूप सुंदर सर. की आदरणीय भट साहेबांच्या काही मला ओळी आठवल्या की सरणावर जाताना इतुके कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. यानंतरचा गझलकार आहे. तत्पूर्वी एक शेर त्या गझलेसाठी, कवितेसाठी की दर्द, धुंदी, नशा, मस्ती नेमके काय आहे. दर्द, धुंदी, नशा, मस्ती नेमके काय आहे. मी वेदनांचा धनी सखे तुझ्यात काय आहे. एक दर्दभरी गझल घेऊन येत आहेत गझलकार रज्जाकजी शेख. हॅलो हॅलो. काली काली जुल्फे, काली काली जुल्फो, काली काली जुल्फों के फंदे न डालो. काली काली, हे वातावरण निर्मितीसाठी माझी गझल वेगळी राहणार आहे. काली काली जुल्फों के फंदे न डालो, मुझे जिंदा रहने दो हे हुस्न वालो, हमें जिंदा रहने दो हे हुस्न वालो. काली काली जुल्फों के फंदे न डालो, काली काली जुल्फों के फंदे न डालो, हमें जिंदा रहने दो हे हुस्न वालो, हमें जिंदा रहने दो हे हुस्न वालो. न छेड़ो हमें हम सताए हुए हैं, न छेड़ो हमें हम सताए हुए हैं, बहुत जख्म सीने पे खाए हुए हैं. सितमगर हो तुम खूब पहचानते हो, तुम्हारी अदाओं को हम जानते हो. सितमगर हो तुम खूब पहचानते हो, तुम्हारी अदाओं को हम जानते हो. दगाबाज हो तुम सितम ढाने वाले, फरेबी मोहब्बत में उलझाने वाले. हमारी नज़र से तुम नज़र हटा लो, हमारी नज़र से तुम नजर हटा लो. काली काली जुल्फों के फंदे न डालो, हमें जिंदा रहने दो हे हुस्न वालो, हमें जिंदा रहने दो हे हुस्न वालो. हे फक्त वातावरण निर्मितीसाठी मी घेतलं होतं. हॅलो हॅलो. माझी गझल भीमाची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांचा बाप, महामानव. गझल ही सहसा प्रेमावर लिहिली जाते, आपल्या प्रियसीवर लिहिली जाते. गझले या शब्दाचा अर्थच आहे की प्रेयसीवर लिहिलेली गझल, परंतु मी मात्र भीमावर गझल लिहिली आहे. त्याचा एक शेर आणि नंतर गझल. सुरुवातीचा शेर कवी महादेव गांगाणे यांचा. झाले हजार वादे, झाले हजार वादे, अन पक्षपात केला. झाले हजार वादे, अन पक्षपात केला. माझ्याच माणसानी माझाच घात केला. हे वाक्य भीमालाही लागू आहे. भीमा तुझ्या कृपेचे, भीमा भीमा तुझ्या कृपेचे, गाओ कितीक गाणे भीमा तुझ्या कृपेचे. गाओ कितीक गाणे
भरले तुझ्यामुळे हे भरले तुझ्यामुळे हे माझ्या घरी खजाने माझ्या घरी खजाने भीमा तुझ्यामुळे हे भरले घरी खजाने भरले घरी खजाने भीमा तुझ्या कृपेचे गाऊ किती गाणे गाऊ किती गाणे आणि तुझ्यामुळे भीमा तुझ्यामुळे हे भरले घरी खजाने भरले घरी खजाने भीमा तुझ्या कृपेचे गाऊ कितीक गाणे गाऊ कितीक गाणे मी पायधूळ घेतो मी पायधूळ घेतो मी पायधूळ घेतो जेव्हा तुझी कपाळी मी पायधूळ घेतो जेव्हा तुझी कपाळी वरतून शिंपडावे वरतून शिंपडावे अत्तर निळ्या नभाने वरतून शिंपडावे अत्तर निळ्या नभाने भीमा तुझ्या कृपेचे गाऊ कितीक गाणे भीमा तुझ्या कृपेचे हे जात धर्म कामी हे जात धर्म कामी हे जात धर्म कामी येणार ना कुणाच्या देहाक मानसाला देहाक मानसाला सांगितले भीमाने देहाक मानसाला सांगितले भीमाने भीमा तुझ्या कृपेचे गाऊ कितीक गाणे पुढचा शे थोतांड माजलेले थोतांड माजलेले थोतांड माजलेले होते इथे तिथेही थोतांड माजलेले होते इथे तिथेही बोधी मुळे मिळाली बोधी मुळे मिळाली भक्ती अमानव्याने बोधी मुळे मिळाली भक्ती अमानव्याने भीमा तुझ्या कृपेचे गाऊ कितीक गाणे भीमा तुझ्या कृपेचे यादीत नाव नवते यादीत नाव नवते यादीत नाव नवते माझ्याच घर कुलाचे यादीत नाव नवते माझ्याच घर कुलाचे कळले फरार केले कळले फरार केले माझ्याच बांधवाने कळले फरार केले माझ्याच बांधवाने भीमा तुझ्या कृपेचे गाऊ कितीक गाणे
वैताग फार येतो, वैताग फार येतो, वैताग फार येतो, या आजच्या घडीला वैताग फार येतो, या आजच्या घडीला देशास सावराया, घे जन्म तू नव्याने देशास सावराया, घे जन्म तू नव्याने भीमा तुझ्या कृपेचे गाऊ कितीक गाणे, चाटून पाहिली मी, चाटून पाहिली मी, चाटून पाहिली मी, तळवी भल्या भल्यांची चाटून पाहिली मी, तळवी भल्या भल्यांची वाचून काढ आता, ती संविधान पाने वाचून काढ आता, ती संविधान पाने भीमा तुझ्या कृपेचे गाऊ कितीक गाणे. भीमाचं नाव द्यायचं होतं चौकाला, चौकास नाव देण्या, भीमाचं नाव द्यायचे चौकाला, चौकास नाव देण्या, चौकास नाव देण्या, झालो जसा पुढे मी, चौकास नाव देण्या, झालो जसा पुढे मी, आपसूक एक झाले, नेते जुने पुराणे आपसूक एक झाले, नेते जुने पुराणे भीमा तुझ्या कृपेचे गाऊ कितीक गाणे. या गझलेचा शेवटचा शेर सगळ्याला अंतर्मुख करणारा. आम्हीच गाजवावी भीमा तुझी जयंती. आम्हीच करायची का भीमा? आम्हीच गाजवावी, आम्हीच गाजवावी भीमा तुझी जयंती, आम्हीच गाजवावी भीमा तुझी जयंती. मुद्दाम टाळण्याचे, मुद्दाम मुद्दाम टाळण्याचे, त्यांना हवे बहाणे मुद्दाम टाळण्याचे, त्यांना हवे बहाणे भीमा तुझ्या कृपेचे गाऊ कितीक गाणे. भरले तुझ्यामुळे हे, भरले तुझ्यामुळे हे, माझ्या घरी खजाने, माझ्या घरी खजाने भीमा तुझ्या कृपेचे गाऊ कितीक गाणे, गाऊ कितीक गाणे. खूप सुंदर सर, खूप सुंदर आवाजामध्ये रज्जकजी शेख यांनी गझल घेतली की कोटी कोटी वंदन भीमराया, ज्ञानाच्या दिल्या दिशा दाही, आज माणूस म्हणून मी जगतो बा भीमा तुझ्या पुण्याई. तर ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आहे की ज्यांनी आपल्याला माणूस म्हणून जगण्याचं वरदान दिलं आहे. तर ह्या कार्यक्रमाचं सगळ्यात महत्त्वाचं सत्र आजच्या या पंचवटी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेकडून काही पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं आहे की विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार म्हणजे महाराष्ट्र साहित्य गौरव पुरस्कार देऊन आपण सन्मानित करण्यात आहोत. पहिला पुरस्कार आहे माननीय ज्योती प्रवीण देशमुख. आपणास महाराष्ट्र साहित्य गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. ज्योती देशमुख, माननीय ज्योती देशमुख.
आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत दादा वानखेडे आणि उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचं प्रदान होईल. कृपया वेळ नका लावू, खूप वेळ कमी आहे. यानंतर संगीता रामटेके गडचिरोली, तयार राहा. सावकाश. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पाठीवरती एक थाप म्हणून ह्या पुरस्कार देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. महाराष्ट्र साहित्य गौरव पुरस्कार 2023. आदरणीय ज्योती प्रवीण देशमुख यांना ह्या साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आपणास हे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत दादा वानखेडे यांच्या हस्ते आपला सन्मान होतोय. अभिनंदन. यानंतर माननीय संगीता रामटेके, यानंतर त्रिवेणी चोपडे. गडचिरोलीवरून आलेल्या आदरणीय संगीता रामटेके खूप सुंदर असं लेखन करतात. कविता असो, अनेक प्रकारचं साहित्य त्यांचं प्रकाशित आहे. आपल्या या कार्याची दखल घेऊन पंचवटी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेकडून आपल्याला महाराष्ट्र साहित्य गौरव पुरस्कार 2000 देऊन सन्मानित करण्यात येत आहे. यानंतर ASI त्रिवेणी उर्फ राणी चोपडे, महाराष्ट्र पोलीस, आपल्यालाही महाराष्ट्र साहित्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. कृपया होत असलेल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. अतिशय थोडा कार्यक्रम आहे, त्यामुळं कोणीही गोंधळ करू नये. यानंतर अमिताभ बच्छाव, यानंतरचा पुरस्कार आहे अमिताभ बच्छाव. पोलीस प्रशासनमध्ये असूनही संवेदनशील मनाच्या कवयित्री असणारं अशी त्यांची एक वेगळी ओळख आहे. आपलं मनापासून अभिनंदन आणि आपलं वर्धमान कर्तृत्व भारत मातेच्या चरणी समर्पित व्हावं या सदिच्छासह अभिनंदन. यानंतर अमिताभ बच्छाव धुळे येथून आलेल्या कवयित्री यांच्याकडून आपल्यासही महाराष्ट्र साहित्य गौरव पुरस्कार 2023 देऊन सन्मानित करण्यात येत आहे. यानंतर उषा पंचांगे परभणीहून आलेल्या कवयित्री जर असतील तर त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. त्यानंतर जयश्री पवार, कवयित्री जयश्री पवार छत्रपती संभाजीनगर येथून आलेल्या कवयित्री आहेत. आपल्या साहित्यासाठी, आपल्या लेखणीसाठी आपल्याला हा पुरस्कार महाराष्ट्र साहित्य गौरव पुरस्कार 2023 देऊन आपल्याला सन्मानित करण्यात येत आहे. आदरणीय जयश्री पवार दाम्पत्यासह पुरस्कार स्वीकारत आहे. मित्रांनो, पुरस्कार देत असताना मला वाटतं की कुठेतरी टाळ्या व्हायला पाहिजे, कारण कविता लिहिण्यासाठी, साहित्य निर्माण करण्यासाठी रक्त जाळून कविता लिहिल्या जाते, इतकंही सोपं नाही. यानंतर अपर्णा नैताम, चंद्रपूर आलेल्या कवयित्री, त्यांची सुंदर अशी एक आपण नुकतीच गझल ऐकली. अतिशय संवेदनशील असणाऱ्या ह्या कवयित्री आणि गझलकार अशी त्यांची ओळख आहे. आणि विशेष म्हणजे विदर्भातून चंद्रपूरहून आलेल्या आहेत. पुढच्या कार्यक्रमाला उशीर होऊ नये म्हणून आपण थोडंसं धावत्या पळत्या युगामध्ये कार्यक्रम घेतोय. माननीय अपर्णा नैताम, चंद्रपूर, आपण असंही महाराष्ट्र साहित्य गौरव पुरस्कार 2023 देऊन आपल्याला
यानंतरचा पुरस्कार आहे सौ हेमा लांजेकर, चंद्रपूर. हॅलो हॅलो हॅलो. सौ हेमा लांजेकर आपणासही महाराष्ट्र साहित्य पुरस्कार 2023 कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांतदादा वानखेडे यांच्या हस्ते आपल्याला पुरस्काराचं वितरण करण्यात येत आहे, सन्मान करण्यात येत आहे. तरी आपण तो पुरस्कार स्वीकारावा. यानंतर नागोराव शेषराव कोंपलवार, यवतमाळ. विदर्भ म्हणजे यवतमाळवरून आलेले आदरणीय नागोराव शेषराव कोंपलवार कृपया असतील तर त्यांनी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यावं. हे तुम्ही चेंज करून घ्या. केसरी पवारला. नजर चुकीने जर कोणाचं सन्मानपत्र जर बदलण्यात आले असेल तर कृपया ते बघून घ्या आणि व्यासपीठावरून ते बदलून घ्या. पुरस्कार आहे त्यांना. महेश लांडगे सर, पोलीस निरीक्षक, पोलीस दलात असणारे संवेदनशील मनाचे एक कवी आणि एक सच्चा माणूस म्हणून ज्याची अशी एक ओळख आहे, आदरणीय महेशजी लांडगे सर. आपणासही महाराष्ट्र साहित्य गौरव पुरस्कार 2023 देऊन आपल्याला पुरस्कृत करण्यात येत आहे. हॅलो. यानंतर माननीय प्रवीण जावेद शेख, कवयित्री प्रवीण शेख यांचाही येथे महाराष्ट्र साहित्य गौरव पुरस्कार 2023 देऊन आपल्याला सन्मानित करण्यात येत आहे. कृपया होत असलेल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांतदादा वानखेडे आपला सन्मान करतील. जर नजर चुकीने जर एखाद्याचे सन्मान चिन्ह किंवा सन्मानपत्र जर बदलून आलं असेल तर कृपया एकदा पडताळून घ्या आणि बाहेरून प्रवीण शेख यांचा सन्मान होतोय. प्रवीण शेख द्या. यानंतर आदरणीय सुलभा कुलकर्णी, परभणी. सुलभा कुलकर्णी, परभणी. आदरणीय सुलभा कुलकर्णी ज्येष्ठ असणाऱ्या कवयित्री यांचाही येथे महाराष्ट्र साहित्य गौरव पुरस्कार 2023 देऊन सन्मानित करण्यात येत आहे. यानंतर उषा नळगिरे, नांदेड. त्यानंतर श्रीमती दीपमाला सोमनाथ खडके, लातूर. श्रीमती दीपमाला सोमनाथ खडके, लातूरहून आलेल्या कवयित्री आहेत. त्यांच्या वतीनं रोहिणी डाके पुरस्कार स्वीकारतील. आदरणीय हेमा लांजेकर, चंद्रपूर, आपण सहकुटुंब आपण पुरस्कार स्वीकारावा. कार्यक्रमाचं शेवटचं सत्र आहे. अगदी काही
काहींच्याच कविता राहिल्या आहेत. तर आपण महाराष्ट्र साहित्य गौरव पुरस्कार 2023 देऊन हेमा लांजेकर आणि त्यांचा परिवार हा पुरस्कार स्वीकारत आहे. ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांतदादा वानखेडे यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण करतो. खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर श्रीमती दीपमाला सोमनाथ खडके यांच्या वतीनं रोहिणी डाके हे पुरस्कार स्वीकारतील. ॲडव्होकेट वर्षा जाधव यांनी ही पुरस्कार स्वीकारण्यासाठी समोर यावं. यानंतर विनायक धानोरकर गडचिरोली. सगळ्यांना जाण्याची घाई असल्यामुळे आपण हा कार्यक्रम थोडासा धावत्या वेगाने घेतोय. काय सर? ॲडव्होकेट वर्षा जाधव हिंगोली यांच्या साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आपणास महाराष्ट्र साहित्य गौरव पुरस्कार 2023 देऊन सन्मानित करण्यात येत आहोत. लता शेंद्रे कृपया व्यासपीठावर या. समोरून आदरणीय लताजी शेंद्रे गडचिरोली यांच्या साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आपणासही महाराष्ट्र साहित्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. यानंतर विनायक धानोरकर आणि कल्याणकर राऊत आदरणीय विनायक धानोरकर यांचा सन्मान होतोय. एक विदर्भातील झाडीबोली साहित्यामध्ये बोली भाषेतले एक ज्येष्ठ ताकदीचं एक नाव आणि एक हास्यकवी, एक ताकदीचा कवी म्हणून सगळ्यात महत्त्वाचं ऑलराऊंडर आणि सल्लागार अशी त्यांची ओळख असलेले विनायकजी धानोरकर यांचा सन्मान होतो. यानंतर आदरणीय कल्याणकर राऊत सर लातूर आपणाही येथे सन्मान होतोय. कल्याणकर राऊत सर आपणाही महाराष्ट्र साहित्य गौरव पुरस्कार 2023 देऊन आपला इथं यथोचित सन्मान होतोय. एक आकर्षक असं सन्मान चिन्ह सन्मानपत्रासह एक पुस्तक आपणास भेट देऊन आपला सन्मान होतोय. सर्वांना दूरचा प्रवास करायचा आहे म्हणून थोड्याशा धावत्या वेगाने आपण कार्यक्रम नेतोय. यानंतर माननीय यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे ठाणे. यशवंत पगारे सर ज्येष्ठ कवी आहेत. नुकतीच त्यांची आपण बाप नावाची गझल आपण ऐकलीत. असे यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे सर ठाणे यांचाही येथे सन्मान होतोय. कृपया पगारे सर आपला इथे सन्मान होतोय. राज्यस्तरीय महाराष्ट्र साहित्य गौरव पुरस्कार 2023 ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांतदादा वानखेडे आणि उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते आपल्याला पुरस्कृत करण्यात येत आहे. होत असलेल्या सन्मानाचा कृपया आपण स्वीकार करावा. यानंतर प्राध्यापक गोविंद त्र्यंबकराव लहाने प्राध्यापक गोविंद त्र्यंबकराव लहाने. यानंतर या दुसऱ्या सत्राचे प्रमुख पाहुणे अभिनेते. चित्रपटामध्ये त्यांचं कार्य आहे. एक अभिनेता म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे आणि आम्ही सर्वजण त्यांना राऊत मामा असे सत्येंद्र राऊत यांचाही येथे सन्मान होतोय. ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांतदादा वानखेडे यांच्या हस्ते आपणास सन्मानित करण्यात येत आहे. त्यानंतर आजच्या ह्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे गझलकार रज्जाक मजुनभाई शेख गझलकार
आपलाही ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत दादा वानखेडे यांच्या हस्ते सन्मान होतोय. खालसाठी मी आहे. हां, मीच माझं नाव घेणार उभं नाही राहणार. आदरणीय रवींद्र गिमोनकर सर, ज्येष्ठ कवी, नागपूर. आदरणीय ज्येष्ठ कवी रवींद्रजी गिमोनकर सर, नागपूर, आपलाही येथे सन्मान होतोय. कृपया होत असलेल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे रज्जाकजी शेख यांचा सन्मान होतोय. आदरणीय रवींद्रजी गिमोनकर सर, आपण व्यासपीठावर यावं. आपला आदरणीय ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत दादा यांच्या हस्ते सन्मान होतोय. गोविंद त्र्यंबक लहाने आहेत का? प्राध्यापक गोविंद लहाने सर. या श्रीराम घडे, आपल्यालाही महाराष्ट्र साहित्य गौरव पुरस्कार 2023 देऊन सन्मानित करण्यात येत आहे. ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत दादा वानखेडे यांचा सन्मान. आणि या सोहळ्याचा ओहपोह करणारे संभाजी गोंडाळे आणि पंचवटी गोंडाळे मॅडम हे दाम्पत्याचा सन्मान. श्रीराम घडे, शेवटचा पुरस्कार. श्रीराम घडे, माननीय श्रीराम विद्यासागर घडे, परभणी. हास्य व्यंग निर्माण करणारे कवी अशी त्यांची ओळख असणारे गीत निर्माते. या सोहळ्याचे प्रमुख अतिथी सकाळच्या सत्रामध्ये आपण त्यांना ऐकलं असे प्रमुख वक्ते भैरवनाथजी कानडे यांचाही सन्मान इथं होतोय. कृपया होत असलेल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आदरणीय ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत दादा वानखेडे यांच्या हस्ते आपला सन्मान होतोय. होत असलेल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. भैरवनाथजी कानडे सर. कृपया आयोजक समितीला विनंती आहे, कृपया व्यासपीठावर या. पुरस्काराचा सोहळा पार पडलेला आहे. ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत दादा वानखेडे यांना पुढच्या प्रवासासाठी निघायचं आहे. सुशील सातपुते आणि दीपकजी नागरे, आपण आपलं सन्मान चिन्ह स्वीकारावं. कारण ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत दादा वानखेडे यांच्या पुढच्या कार्यक्रमासाठी आणि प्रवासासाठी लवकरच निघायचं आहे, म्हणून दादा आपली परवानगी घेऊन निघणार आहे. आणि पुढचा कार्यक्रम याच पद्धतीनं कंटिन्यू होईल. काही कोणीही गडबड गोंधळ करू नये. सकाळच्या सत्राचे प्रमुख वक्ते आणि आता कवी संमेलनाचे सूत्रसंचालन करणारे माझे मित्र साहित्यिक गुलाबराजा फुलमाळी यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी आपणास विनंती करतो की दादा यांचा सन्मान करा. जा पुढे, जा ना, पुढे जा ना. तुझं घेतलं ना मी. गुलाबराजा फुलमाळी. सत्कार राहिला का? सत्कार सादरीकरण ओके, घेऊ ना, आता घेऊ ना, सगळ्यांचं घेऊ आपण. हो हो. पुढे पुढे व्यवस्थित असं. हा, फोटो व्यवस्थित. कोणी राहिले का सन्मानाचं? आपल्याला राहिलेले कवी घ्यायचे आहेत आता. कोण राहिले तर? कृपया जे साहित्यिक राहिलेत, जे कवी राहिलेत, पुरस्काराचा कार्यक्रम आपण मध्येच घेतला. या सोहळ्यासाठी PI वाघमारे साहेब यांचं नुकतंच आगमन झालं आहे. यांचाही येथे यथोचित सन्मान होतो आहे. ह्या पंचवटी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संभाजी गोंडाळे आणि आपल्या गावचे सरपंच काय नाव आपला सन्मान करतील.
काय नाही आपण हो हो मी सर्वांना विनंती करतो की पुन्हा एकदा आपण सर्वांनी आसनस्थ व्हावं. प्रमुख पाहुण्यांना विनंती आहे की आपण आसनस्थ व्हावं. कार्यक्रम अजून शिल्लक आहे. कवी संमेलन अजून शिल्लक आहे. महाराष्ट्राच्या राज्यभरातून आलेले जे कवी आहेत त्यांच्या दमदार रचना होतील. मी पुन्हा एकदा कवी संमेलनचं सत्र पुन्हा एकदा सुरू करतोय. कवयित्री जयश्री पवार छत्रपती संभाजीनगर यांनी आपली कविता घ्यावी. कार्यक्रमाचं शेवटचं पर्व अतिशय काही वेळामध्ये हा कार्यक्रम संपतोय. कृपया सर्वांनी बसून घ्या. कोणीही व्यासपीठावर येऊ नये. कृपया विनंती आहे. नाव नोंदवतोय. 2 मिनटं, फक्त 2 मिनटं. आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या पर्वाकडे आहोत. अतिशय बोटावर मोजण्या इतकेच कवी शिल्लक आहे. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. माणूस जन्माला येतो आणि मरतो. माणसाचं कर्तृत्व जन्माला येतं ते कधीच मरत नाही. असं कर्तृत्व संपन्न असणारे आदरणीय नारायण काळबा गायकवाड साहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं हे कवी संमेलनचं शेवटचं पर्व मी जयश्री ताई यांना विनंती करतो की यांनी आपली रचना घ्यावी. कार्यक्रमाचं शेवटचं पर्व आहे. सर हॅलो सर नमस्कार नमस्कार. मी जयश्री पवार राठोड छत्रपती संभाजीनगर. आज सकाळी येता येता अनुभवलं मी शहरामध्ये की दिवाळी सणानिमित्त चांगली चंगळ खरेदीची चालू आहे. पण मात्र रेल्वेतून उतरले आणि इकडे जेव्हा गावाच्या दिशेने वळले तर एक वेगळंच अनुभवलं की माझे मायबाप माझे शेतकरी हे ऊसतोडीच्या साठी लगबगीने निघालेले आहेत. आपला संसार बऱ्याच जणांचा मी रानावनात थाटलेला बघितला आणि मला सुचलं की माझ्या मायबापाबद्दल 4 ओळी लिहाव्या. माझ्या कवितेचा शीर्षक आहे कोयता. सण दिवाळीचा आला गाडी दारात थांबली. सण दिवाळीचा आला गाडी दारात थांबली. लागे हुरहुर जीवाला आता जाण ऊस तोडणी. आता जाण ऊस तोडणी. सण साजरा फळातच रानमेवा हा फराळीस. सण साजरा फळातच रानमेवा हा फराळीस. चंद्र ताऱ्यांच्या प्रकाशात होई साजरी दिवाळी. चंद्र ताऱ्यांच्या प्रकाशात होई साजरी दिवाळी. सण दिवाळीचा आला गाडी दारात थांबली. लागे हुरहुर जीवाला आता जाण ऊस तोडणी. बांधून संसार पसारा घट्ट ठेवी धरून मनाला. होई घालमेल जीवाला होई घालमेल जीवाला. जाण आहे ऊस तोडणी. लागे हुरहुर जीवाला आता जाण ऊस तोडणी. लेकरांच्या स्वप्नासाठी बांधी संसाराच्या खून गाठी. घेऊन कोयता हाती जाई ऊस तोडणीसाठी. इचू किड्याचे नसे भय इचू किड्याचे नसे भय. थकलेला शीन भाग घेई पाचट अंथरून. घेई पाचट अंथरून आकाश घेई पांघरून. राणीवनी अंधाऱ्या राती
घेई रगात गोठून घेई रगतही गोठून अंगाराची तापती शेकोटी कशी कर्माची रे रेखा सदा कष्टच नशिबी कशी कर्माची रे रेखा सदा कष्टच नशिबी कधी चुकेल का कोयता कधी चुकेल का कोयता माया बापाच्या हाती कधी चुकेल का कोयता माया बापाच्या हाती उठ उठ रे जीवा रात तुझी रे वैरी उठ उठ रे जीवा रात तुझी रे वैरी बांध उसाची रे मोळी बांध उसाची रे मोळी गाडी फडात थांबली बांध उसाची रे मोळी गाडी फडात थांबली भविष्य लेकरांचे बघी लेकीच्या लग्नापोटी फेडण्या कर्जाच्या गाठी फेडण्या कर्जाच्या गाठी घेई माय बाप घेई माय बाप कोयता हाती कोयता हाती. धन्यवाद. वा सुंदर असा कोयता सुंदर रचना. यानंतर कपिल सावळेश्वरकर लातूर. अतिशय कमी कवी आहेत. कार्यक्रमाच्या शेवटच्या पराकडे आपण जातोय. यानंतर रविराज राठोड सर आपण तयार राहा. शेवटच्या 5-7 कविता आहेत म्हणून प्रत्येक कवितेला दाद मिळावी टाळ्यांनी दाद मिळावी अशी सर्वांना विनंती आहे. कारण कवी म्हणजे हे जिवंत माणसं असतात. या भुईची जाण आहे या भुईची जाण आहे हे विठूचे रान आहे या भुईची जाण आहे हे विठूचे रान आहे बाप माझा शेतकरी शेत त्याचे प्राण आहे बाप माझा शेतकरी शेत त्याचे प्राण आहे कष्ट करी तो वार करी कष्ट करी तो वार करी प्रारब्धाचे नांगर धरी कष्ट करी तो वार करी प्रारब्धाचे नांगर धरी काल पडीत रान होते आज ओले दान आहे काल पडीत रान होते आज ओले दान आहे या विठूच्या पायाखाली या विठूच्या पायाखाली भक्तीची ती वीट आहे या विठूच्या पायाखाली भक्तीची ती वीट आहे शेतकऱ्याची काळी माय सोन्याची खान आहे शेतकऱ्याची काळी माय सोन्याची खान आहे विठू रानात दिसतो विठू रानात दिसतो मला हिरव्या दाण्यात दिसतो विठू रानात दिसतो मला हिरव्या दाण्यात दिसतो तो कीर्तनात पेरतो भक्ती रसाचे ज्ञान आहे तो कीर्तनात पेरतो भक्ती रसाचे ज्ञान आहे
जीवावर बेतते जेव्हा, लक्ष द्या, जीवावर बेतते जेव्हा डंक देते मधमाशी, जीवावर बेतते जेव्हा डंक देते मधमाशी, झोपल्या गोडव्याचे माणसाला इथे कुठे भान आहे. शेत आहे पंढरी, शेत आहे पंढरी, तरी का चढतो फासावरी. मालास भाव नाही इथे, आणि इथे कुणाला जाण आहे. तू इथे पोशिंदा जरी, मग तुपाशी कोण आहे. तू इथे तुपाशी जरी, मग इथे तुपाशी कोण आहे. जर जगवितो गाला मी, माझे कुठे स्थान आहे. या भुईची जाण आहे, हे विठूचे रान आहे. बाप माझा शेतकरी, शेत त्याचे प्राण आहे. धन्यवाद. खूप सुंदर रचना सर, खूप सुंदर रचना. कृपया यानंतर रविराज राठोड सर, रविराज राठोड सर लातूर. रवींद्रनाथ गिमोनकर सर, कृपया माईकवाले दादा याला थोडासा आवाज द्या, त्या माईकला थोडा आवाज द्या सर, ते चेक करा. सर्वांना नमस्कार. माझं नाव रविराज काशीनाथ राठोड, लातूर. कवितेचं नाव आहे तुझं माझं नातं. तुझं माझं नातं असंच असावं, तुझं माझं नातं असंच असावं, एकाने रुसल्यावर दुसऱ्याने हसवावं. तुझं माझं नातं जणू प्रेमाची छाया, तुझं माझं नातं जणू प्रेमाची छाया, करू जीवनभर एकमेकावर माया. तुझं माझं नातं जपणारं असावं, तुझं माझं नातं जपणारं असावं, कितीही येऊ विघ्न पण तुटणारं नसावं. तुझं माझं नातं जणू विश्वासातील सुगंध, तुझं माझं नातं जणू विश्वासातील सुगंध, फुलू दे बहरू दे आपल्यातील अनमोल नात्याचे छंद. तुझं माझं नातं अगदी मनापासून आदर्शवत असावं, तुझं माझं नातं अगदी मनापासून आदर्शवत असावं, प्रेमाच्या छायेत उन्नती करणारं असावं, ते मात्र तुटणारं नसावं. तुझं माझं नातं प्रेमाचं गीत गातं, तुझं माझं नातं प्रेमाचं गीत गातं, 7 फेऱ्याच्या बंधनातील घेतलेले वचन टिकवून ठेवू शेवटपर्यंत एकोपाची ज्योतवाद. तुझं माझं नातं समाजाला प्रेरणा देणारं असावं, तुझं माझं नातं समाजाला प्रेरणा देणारं असावं, समाजातील हुंडाबळी अन्यायाविरोधात लढणारं असावं. तुझं माझं नातं नवी दिशा देणारं असावं, तुझं माझं नातं नवी दिशा देणारं असावं, नाते टिकवा नाते वाचवा हे सांगणारं असावं. तुमचं आमचं नातं काव्य संमेलनात होतं एक निमित्त, तुमचं आमचं नातं काव्य संमेलनात होतं एक निमित्त, इथल्या असंख्य विचाराची प्रेरणा घेऊन करू आपल्या जीवनात बदल. धन्यवाद. वा सर, तुझं माझं नातं देह आणि रक्तासारखं असावं, तुझं माझं नातं देवानी भक्तासारखं असावं. खूप सुंदर रचना सर. यानंतर कवयित्री वैशाली वागरे, कवयित्री वैशाली वागरे नांदेडवरून आलेले आहे कवयित्री आहे. यानंतर ॲडव्होकेट वर्षा जाधव यांनी तयार राहा. हां, रवींद्रजी गिमोनकर सर, आपलं मी अगोदरही नाव घेतलं होतं. घ्या बरं, घ्या 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 घ्या. कवयित्री वैशाली वागरे, आपण रचना सादर करा.
नमस्कार, मी वैशाली वागरे भुक्तरे नांदेडहून आलेली आहे आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे पोषण आहार. गर्भातलं बाळ आपल्या आईला बोलते, आई तुला माहीत आहेत ना ग कुपोषणाचे 1000 धोके. आई तुला माहीत आहेत ना ग कुपोषणाचे 1000 धोके. मग का खात नाहीस तू लोह प्रथिने कर्बोदके. आई तुला माहीत आहेत ना ग कुपोषणाचे 1000 धोके. मग का खात नाहीस तू लोह प्रथिने कर्बोदके. दूध फळं कडधान्य जेवणात घे दररोज. दूध फळं कडधान्य जेवणात घे दररोज. सुदृढ जन्म येईल मी जगण्यात असेल मोज. दूध फळं कडधान्य जेवणात घे दररोज. सुदृढ जन्म येईल मी जगण्यात असेल मोज. रासायनिक पदार्थाचं अन्न नको करू ग्रहण. गर्भातलं बाळ आपल्या आईला म्हणतंय की रासायनिक पदार्थाचं अन्न नको करू ग्रहण. इवल्या माझ्या जीवाला नाही होणार सहन. रासायनिक पदार्थाचं अन्न नको करू ग्रहण. इवल्या माझ्या जीवाला नाही होणार सहन. आई विनंती आहे ही नको समजू आदेश. आई विनंती आहे ही नको समजू आदेश. पोषण आहाराचा प्रत्येक मातेला दे संदेश. तेव्हाच कुपोषण मुक्त होईल आपला भारत देश. तेव्हाच कुपोषण मुक्त होईल आपला भारत देश. धन्यवाद. खूप सुंदर. आपण आपला सन्मान स्वीकारावा. यानंतर ज्येष्ठ कवी रवींद्रजी गिमोनकर सर नागपूर. हॅलो, हॅलो, हॅलो. एक कविता सादर करतोय. भारत माझा देश आहे. भारत माझा देश आहे. जन्मा येण्या या भूवरती, जन्मा येण्या या भूवरती देवही जिथे प्रतीक्षेत आहे. कणकण इथला चैतन्याचा हा भारत माझा देश आहे. मातृभूमी ही भारतीयांची, मातृभूमी ही भारतीयांची. प्राणपणाने जपली ज्यांनी, फडकविला तिरंगा झेंडा रक्त शिंपुनी बलिदानानी. मानवतेला जपणाऱ्यांचा, मानवतेला जपणाऱ्यांचा, पर्यावरणाच्या पुजाऱ्यांचा, दिल्या वचना जागणाऱ्यांचा देश आमुचा संत महंतांचा. पावित्र्य गंगेतील अमृताचे, पावित्र्य गंगेतील अमृताचे तुकोबांच्या अभंगात आहे. मरुने पुन्हा इथेच जन्मावे असा भारत माझा देश आहे. टागोरांच्या प्रतिभेपुढती, टागोरांच्या प्रतिभेपुढती नतमस्तक ध्रुव तारा होई. ओव्या ऐकता जनाबाईच्या पांडुरंग ही दळण्या येई. ओव्या ऐकता जनाबाईच्या पांडुरंग ही दळण्या येई. श्रद्धा निष्ठा आणि भक्ती, श्रद्धा निष्ठा आणि भक्ती सर्वस्व ही राष्ट्राला अर्पिती. मान जरी त्या फासावरती हाती त्यांच्या गीता होती. मान जरी त्या फासावरती हाती त्यांच्या गीता होती. हा देश राजा हरिश्चंद्राचा, हा देश राजा हरिश्चंद्राचा, रघुवंशातील श्रीरामाचा. न्याय नीती आदर्शाला जपणाऱ्या थोर विभूतीचा. डेबूजी अन तुकडोजीचा आदर्श मनामध्ये मी जपणार. डेबूजी अन तुकडोजींचा आदर्श मनामध्ये मी जपणार. या देशाच्या तनामनाला सदैव स्वच्छ ठेवणार, सदैव स्वच्छ ठेवणार. धन्यवाद.
ओघवत्या शैलीमध्ये कवितेचं सादरीकरण कसं असावं याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे ज्येष्ठ कवी रवींद्रजी किमोनकर सर. यानंतर राणी चोपडे, त्रिवेणी चोपडे, यानंतर ॲडव्होकेट वर्षा जाधव यांनी तयार राहा. नमस्कार, आहेत का सगळे? आवाज येतोय माझा? येतोय, ठीक आहे. माझ्या कवितेचं नाव आहे शिवछत्रपती. सह्याद्रीच्या कुशीतून नवा हिरा चमकतो, चंदनाचा भगवाट्या त्यांच्या माती हो शोभतो. रेकॉर्डिंग. शिवाजी राजांचे नाव घेता मराठी बहुजनांचा दाता, नसा नसातून रक्त सळसळे हिंदवी स्वराज्याचा त्राता. शूरांचाही शूर असा माझा छत्रपती साजा, शिवनेरीच्या किल्ल्यावर प्रगटला हिंदवी स्वराज्याचा राजा. मुघलांचा केला नायनाट मराठी मातीच्या कणावर, रयतेचा माझा शिव छत्रपती इतिहासाच्या आहे पानावर. शिवाजी राजे असताना भीती नव्हती कोणाला कशाची, साथ होती भवानी मातेची, मूर्त मोड रवली स्वराज्याची. शिवाजी राजांचे नाव घेता अंगात सळसळते रक्त, मावळ्यांचे काळीज आहे सक्त, आम्ही फक्त शिवरायांचे भक्त. प्राणपणाने लढून शिवराय तुम्ही जिंकले सर्व किल्ले, मावळ्यांना सोबत घेऊन शत्रूंचे परतून लावले हल्ले. शब्दही अपुरे पडतील अशी महाराजांची कीर्ती आहे, साऱ्या जगतावर शोभे माझा राजा शिव छत्रपती. शब्दही अपुरे पडतील अशी महाराजांची कीर्ती, साऱ्या जगतावर शोभे माझा राजा शिव छत्रपती. शिवरायांनी जन्म घेतला वीर माताजी जाऊ पोटी, त्रिजगती मुजरा तुम्हाला करीतो आम्ही कोटी कोटी, करीतो आम्ही कोटी कोटी. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्या बात आहे. पुढचं नाव. यानंतर आदरणीय रजनीजी कुलकर्णी, खरं तर ज्येष्ठ साहित्यिक आहेत, ज्येष्ठ कवयित्री आहेत आणि विशेष म्हणजे ज्यांना पद्मविभूषण पुरस्काराने त्या सन्मानित आहेत, त्यांची रचना आपण इथं घेतोय. माझं नाव रजनी कुलकर्णी, परभणीहून आले मी. माझ्या कवितेचं नाव आहे 21सावे शतक. 21व्या शतकाची वाटचाल चालू आहे, 21व्या शतकाची वाटचाल चालू आहे. आश्रम व्यवस्था काळाच्या प्रवाहात, आश्रम व्यवस्था काळाच्या प्रवाहात, गतित्व झाली उरले शिंगल कुटुंब, उरले शिंगल कुटुंब. जीवन यंत्रमय कॅम्प्युटरच्या सहवासात, जीवन यंत्रमय कॅम्प्युटरच्या सहवासात, टेरिकरचा जमाना मनाच्या कोपऱ्यात, टीव्हीची पूजा मनाच्या कोपऱ्यात, टीव्हीची पूजा. 21व्या शतकाची वाटचाल चालू आहे, यंत्राने मन यंत्र झाले, यंत्राने मन यंत्र झाले, माणुसकी शून्य शून्य झाली. मोबाईलच्या फोन सेवेत माणुसकी भ्रामक झाली, मोबाईलच्या फोन सेवेत माणुसकी भ्रामक झाली. 21व्या शतकाची वाटचाल चालू आहे, 21व्या शतकाची वाटचाल चालू आहे, 21व्या शतकाची वाटचाल चालू आहे. धन्यवाद. वा, 21सावे शतक आणि मोबाईलच्या नादामध्ये कसे लोक भ्रमिष्ट झाले. अर्थपूर्ण रचना.